म्हटलोही नाही तेव्हा अंक 9 म्हणला, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, तू लहान आहे माझ्यापेक्षा, मी मोठा आहे, मी तुला मारू शकतो. अंक 8 ने काय केलं ते ऐकून अंक 7च्या थोबाडात मारली. अंक 7 म्हणला, अरे मी काय केलं? अंक 8 म्हणला, मी मोठा आहे, तू छोटा आहे माझ्यावर. अंक 7 नी 6च्या सगळ्या वर्गात मारामारी चालू झाले. प्रत्येक अंक छोट्या अंकाला थोबाडात मारू लागला. असं करत करत अंक 1 पर्यंत आलं. आता अंक 1च्या थोबाडात बसल्यानंतर अंक 0 जो आहे सर्वात लहान तो घाबरला आणि अंक 0 कुठे गेला? कोपऱ्यात जाऊन बसला, रडू लागला. आता अंक 0ला काय वाटलं, सगळ्या वर्गात मोठे लहानाला मारतात, माझा तर काय भोगाच आहे आज, ती सगळ्यात लहान आहे. 0 कोपऱ्यात जाऊन बसला, रडू लागला. अंक 1 नी 0 कडे पाहिलं आणि अंक 1 0ला म्हणाला, इकडे ये, घाबरू नकोस, माझ्या जवळ ये. अंक 0 म्हणला, मला मारू नका, मी लहानच आहे तुमच्यापेक्षा. अंक 1 म्हणाला, अरे काळजी करू नकोस, मी मोठा जरी असलो तरी मी तुला मारणार नाही, तू माझ्या जवळ ये. अंक 0 म्हणला, नाही मी येऊ शकत नाही, तू मला मारणार. अंक 1 म्हणला, अरे विश्वास ठेव. अंक 0 म्हणला, विश्वासासारखं राहिलंच काय, सगळ्या वर्गात सगळ्या मारामारीत चालू झाल्या मी पाहिले. अंक 1 म्हणला, इकडे एकदा विश्वास ठेव माझ्यावर, जवळ ये. अंक 0 घाबरत घाबरत अंक 1च्या जवळ आला. अंक 1 नी सांगितलं, माझ्या शेजारी बस, उजव्या हाताला माझ्या शेजारी बस. अंक 0 1च्या शेजारी बसला. आता अंक 0 हा 0 राहिला नव्हता तर 10 अंक बनला होता. अंक 10 बनलेला होता, मोठा अंक बनलेला होता. आणि हे पाहिल्यानंतर अंक 0च्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि अश्रू आल्यानंतर अंक 0 अंक 1ला म्हणू लागला की सगळ्या वर्गामध्ये मोठे अंक लहान अंकाला मारतात, पण तू मला मारू शकत होता, तू मला का मारला नाहीस? यावर अंक 1 म्हणाला, अरे मोठा तो नसतो, अरे मोठा तो नसतो जो आपल्यापेक्षा छोट्याला मारतो, मोठा तर तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानाला आपल्या जवळ घेऊन त्यालाही मोठा बनवतो, तोच खरा मोठा असतो. आणि म्हणून म्हटलं गेलं की ना आदमी कद से बड़ा होता है, ना आदमी पद से बड़ा होता है, जो लोगों के साथ खड़ा होता है वही आदमी सबसे बड़ा होता है, वही आदमी सबसे बड़ा होता है. खरं तर आमच्या संतांचं जे